मान्सूनपूर्व पावसातच मुंबईत साचलं पाणी। बीएमसीची पोलखोल अंधेरी सबवेमध्ये 3 ते 4 फुटांपर्यंत साचलं पाणी। तूर्त वाहतुकीसाठी अंधेरी सबवे केला बंद। आज महायुतीची पत्रकार परिषद, गरवारे क्लब इथं घेणार संयुक्त पत्रकार परिषद। संभाजीनगर विधान परिषदेमध्ये सत्तारांच्या मुलाचं बंड शमणार। एकनाथ शिंदेंची संभाजीनगरमधल्या आमदार खासदारांसोबत खलबत, तर सत्तारांची आज मुख्यमंत्री फडणवीसांसोबत ही बैठक। कर्जमाफीची घोषणा खात्यापर्यंत पोहोचेल अशी अपेक्षा। यापूर्वीच्या आणि नंतरच्या घोषणा पोकळ होत्या। शेतकरी कर्जमाफीच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। कर्जमाफीमध्ये शेतकऱ्यांची फसवणूक, शासन आदेशामध्ये जाचक अटी शर्ती। नियमित कर्जदारांना सुद्धा केवळ 50,000 रुपयेच मिळणार। शेतकरी नेते अजित नवलेंचा कर्जमाफीवरून हल्लाबोल। खरीप पिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे निर्देश। अल निनोच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय कृषी मंत्र्यांकडून मान्सूनचा आढावा। नाशिक मल्टीनॅशनल कंपनी धर्मांतर प्रकरण, टीसीएसचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्याच्या हालचाली। टीसीएस प्रकरणी तपासात अनेक महत्त्वाचे धागेदोरे उघड। खान सरांच्या कोचिंग सेंटर बाहेर गोळीबार, हल्लेखोरांनी 5 ते 6 राऊंड फायर केल्याची माहिती। 2 दिवसात कोचिंग सेंटर उडवून देण्याची धमकी, सुरक्षा रक्षकाला सुद्धा बेदम मारहाण। निवडणुकीमध्ये गैरप्रकाराने भाजपचा विजय, मतमोजणीमध्ये अनियमितता केल्याचा ममता बॅनर्जींचा आरोप। अण्णामलाई राजीनाम्यावर ठाम, भाजपकडून अण्णामलाईंच्या मनधरणीचे प्रयत्न सुरू। भारतात परतल्यावर मला अटक होऊ शकते, कॉक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपकेंनी व्यक्त केली शंका। मथुरेच्या आयआयटी बाबा अभिषेकला तरुणींच्या लैंगिक शोषण प्रकरणी अटक। गंधर्व विवाह करतोय सांगत करायचं शोषण। जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये 2 ठिकाणी ढगफुटी, भूस्खलनामुळे रस्ते बंद। सध्या कोणतीही जीवित किंवा वित्तहानी नाही। महाराष्ट्रातल्या 2 एसटी बसचा गुजरातमध्ये अपघात, 7 जणांचा मृत्यू। मृतांच्या वारशांना प्रत्येकी 10 लाखांची मदत। सीमावादामध्ये मध्यस्थीला नकार, नेपाळच्या पंतप्रधानांचा प्रस्ताव भारताने फेटाळला।